समोरच लगेच दिसतंय आपल्याला साने गुरुजी चषक 2025 असं. पांडुरंग सदाशिव साने म्हटलं तर साने गुरुजी, कारण आपल्या लेखणीतून त्यांनी जनजागृती करण्याचं जे काम केलं होतं ते उल्लेखनीय काम आपल्याला लगेच आठवतोय. आणि म्हणूनच तीच त्यांचीच छाप, त्यांचेच मार्गदर्शन या जुचंद्र नगरीला लाभलंय. कारण पूर्वी अर्थातच साने गुरुजी हे जुचंद्र नगरीमध्ये सुद्धा येऊन गेलेत पांडुरंग सदाशिव साने या नावाने. आणि आठवतोय मला श्यामची पत्रे, श्यामची आई, अशी काही त्यांचं लिखाण, ज्या लिखाणामधून सुद्धा भरपूर काही शिकायला मिळतोय. आणि तो सर्व साहित्यिक म्हणून त्यांच्याकडेच जास्त नजर आपले जात आहेत. कारण ज्येष्ठ साहित्यिक, कविवर्य असा उल्लेख त्यांचा नेहमीच केला जातोय. 4 षटकांचा मॅच आहे, वेळ जास्त वाया जातोय, तुम्ही वेळेला महत्त्व द्या. पहिल्या फेरीतील हा शेवटचा मॅच आहे, पहिल्या फेरीतील हा शेवटचा मॅच आहे. BBA चॅम्पियन विरुद्ध ऑर्नेट गॅलेक्सी, नायरा 11 ऑर्नेट गॅलेक्सी असा मॅच होतोय. 4 षटकांचा मॅच. गेम इज ऑन. प्रणय म्हात्रे सांगतायत सामन्याला सुरुवात होतोय. स्कोअर लेग पंच म्हणून दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. पुढे येऊन खेळण्याचा प्रयास बॅटरचा शैलेशचा. शैलेशने ऑन ड्राईव्ह केलाय, बघितलं थोडासा टर्न मिळालाय महेश साळके यांच्या पहिल्याच बॉलवर. आणि महेश याच्या पहिल्याच बॉलवर 2 धाव पूर्ण केलेत शैलेशने. 2 धावांशी त्याने आपलं अकाउंट ओपन केलं. नितेश भोईर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. स्कोअर लेग पंच म्हणून जबाबदारीने काम ते नेहमीच करत असतात जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळते पंचांच्या भूमिकेची. मोठा फटका खेळायचा होता, परंतु चांगला राईज केला होता, चांगले चेंडू टाकला होता. बॅटरला बीट करणारा चेंडू आहे, टर्न सुद्धा मिळतोय. हवेमध्ये चेंडूला वळवलं होतं गोलंदाज महेश चाळकेने. धावसंख्या 2. महेश जुने जाणते खेळाडू आहेत, टेनिस क्रिकेटमध्ये त्यांची छाप नेहमीच असायची. आता जास्तच ब्रेक झालाय. वाईट बॉलचा इशारा. ऑफ ब्रेक होता, परंतु तो लेग स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू होता. धावसंख्या 1ने पुढे सरकली. धावसंख्या आहे ती 3. साने गुरुजी चषक 2025चा हा शेवटचा दिवस आहे. आणि त्या शेवटच्या दिवसामध्ये NCA नायगाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपल्याला 10 संघ पाहायला मिळत आहेत या स्पर्धेमध्ये. NCAचे अध्यक्ष जर आपण बघितलं तर अर्थातच पतू म्हणजेच प्रथमेश कन्हैया भोईर ह्यांची चर्चा आपण करत असतोय. खूप चांगल्या पद्धतीने संघटना या क्रिकेटची त्याने बनवलं आहे. बांधिलकी चांगली असली की सर्व काही व्यवस्थित घडतं. इथे धावसंख्या बनवण्याकरता दोन्ही बॅटरची बांधिलकी चांगली पाहिजे. 2 धावा बॅटर पूर्ण करतायत, 3 धावा बॅटर पूर्ण करतायत आणि 3 धावांची धावसंख्या झाली आहे ती 6 धावा. स्कोर इज 6. वरिष्ठ खेळाडू आहेत, एक्सपिरियन्स थोडासा कमी आहे ऑर्नेट गॅलेक्सी या टीममध्ये. म्हणजेच नायरा 11 ऑर्नेट गॅलेक्सी असा संघ खेळतोय. ज्या खेळाडूला क्रिकेटचं ज्ञान तर आहे, परंतु या विकेट म्हणजेच ही जे मैदान आहे त्या मैदानाचं जास्त ज्ञान दिसत नाही. सिमेंट विकेट आहे. आउटफील्ड खूप चांगली आहे. चांगलं सपाटीकरण आउटफील्डचं आपल्याला पाहायला मिळतंय. स्वर्गीय नागेश पाटील काका मैदानावर. स्लो वन. पुन्हा ऑफ ब्रेक केलाय. मिडल स्टंप वरून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. यश आणि बॅटर शैलेश हे 2 फलंदाज विकेटवर आपल्याला बघायला मिळत आहेत. यश हा चुकलाय. पहिल्याच बॉलला सामोरं जात असताना ऑफ स्टंपवर तो अगोदरच उभा होता ऑन सेटला खेळण्याच्या तयारीमध्ये. पुढचा बॉल टाकण्याकरता महेश तयार. पुन्हा चांगला टर्न मिळतोय. हा व्हाईट बॉल असेल असं वाटतंय आणि लगेचच पंच प्रणय म्हात्रे यांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. धावसंख्या झाली आहे ती 7 धावा. 4 चेंडूंची समाप्ती. धावसंख्या 7. निशांत म्हात्रे उजव्या बाजूला तुम्हाला बघायला मिळत आहेत, ते सुद्धा चांगले फॉर्म मध्ये आहेत. इन फॉर्म मध्ये आपल्याला दिसत आहेत. चांगले बॅटिंग त्यांचे बघायला मिळत आहे. दर्शन म्हात्रे हे सुद्धा विस्फोटक खेळ फेस करत असतात, त्यांना सुद्धा तुम्ही त्यांच्या खेम्यामध्ये बघू शकतायत. आणि इथे जर आपण विचार केला तर महेश चाळके व्यतिरिक्त आणखीन चांगले गोलंदाज आहेत जे सातत्य राखतायत टेनिस क्रिकेट जगतात.
महेश चाळके तयार, पुढचा बॉल घेऊन समोर बॅटर करता. आत वळणारा बॉल आहे परंतु वाईड लाईनच्या बाहेरून चेंडू टर्न होतोय. वाईडचा इशारा आलाय. एक्स्ट्रा धाव मिळाली. एक्स्ट्रा धाब्याच्या साह्यानं धावसंख्या या वेळेला आहे ती 8. स्कोर इज 8. धावसंख्या 8. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 8 धावा. साने गुरुजी चषक 2025 चा रणसंग्राम तुम्ही बघतायत. आणि ह्या स्पर्धेला घर बसल्या जर बघायचं असेल तर सबस्क्राईब करा JTC युट्यूब चॅनल. ओ वॉट बॉल कॉट बिहाइंड द विकेटचे अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे. यस इज गॉन. इथे विकेटचं पतन होतंय. पहिला धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या BVA चॅम्पियन्स टीमला. गॉन. एक गडी बाद झालाय. यश बाद झालंय. हलकासं यश लागलं होतं त्यामुळेच स्कोरलेग पंच दक्ष होतं. त्याने लगेचच त्या ठिकाणी निर्णय दिलाय. समोरच्या पंचाने सुद्धा पाहिलं. योग्य तो निर्णय बघायला मिळतोय. धावसंख्या 8. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत निशांत. फायनल डे आहे त्यामुळेच लगेचच जे काही नियोजन असेल आखणे असेल ते आपण करून घ्या आणि बॅटिंगसाठी जागेवरचा चांगला लुक जर्सीचा बघायला मिळतोय उजव्या बाजूला. आणि आय थिंक समीक्ष मोरे हे सुद्धा त्यांच्या टीममधून खेळत असतात. आता सध्या कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत समीक्ष. एक चांगले कॅमेरामॅन जिवलग मित्र आहेत. मित्रावर प्रेम तर असायला पाहिजेच. मृणाल म्हात्रे आणि समीक्ष यांची ही जोडी, ज्या जोडीची चर्चा नेहमीच होत असते कुठलंही मैदान असो तिथे हे कॅमेरामॅन आमच्या बरोबर डोळ्यासमोर येत असतात. मॅचकडे होऊया. 8 धावा 5 बॉलची समाप्ती. गोलंदाज महेश चाळके आपले फिल्डर त्या ठिकाणी रचताना दिसत आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 3 फिल्डर आपण बाहेर बघतायत. खाऊ कॉर्नर, मिड विकेट आणि स्कोर लेगमध्ये हे शतरक्षक ठेवलेत. ऑफ साईडला 38 सर्कलच्या आत आहेत फिल्डर. ऑन ड्राईव्ह केलाय चेंडू शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. शतरक्षक तिथे फंबल होतोय. फायदा उचललाय. दुसरी धाबे करता बॅटर वळत आहेत. 2 धावा होत आहेत पूर्ण. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिलं षटक इथे समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10. 1 गडी बाद 10. आमच्यापर्यंत जयेश भोर पोहोचवत आहेत. त्याचबरोबर डिजिटल स्कोर अपडेटर सुद्धा चांगली माहिती देतात. JTC ह्या युट्यूब चॅनलचं चांगलं कव्हरेज. 14 फेब्रुवारी म्हटलं तर आपल्याला लगेचच व्हॅलेंटाईन डे आठवतोय. परंतु 14 फेब्रुवारी रोजी अतिशय एक चांगली क्रांती झाली होती. 14 फेब्रुवारी 2005 साली पहिल्यांदा यूट्यूब चॅनल्स हे लॉन्च झालं होतं मित्रांनो. स्टीव्ह चेन, चार्ड हडली अँड जावेद करीम या तिघांनी मिळून त्या यूट्यूब चॅनलचा शोध लावला होता. आणि त्याच्यानंतर अनेक यूट्यूब चॅनल्स सक्रिय आहेत संपूर्ण जगभरात. म्हणूनच व्हॅलेंटाईन डे तुम्ही साजरा करताय. तो साजरा करण्याआधी आणखीन काय काय झालंय संपूर्ण जगभरात त्याचं सुद्धा आपल्याला नॉलेज असलं पाहिजे. 1 षटकानंतर धावसंख्या 10. पहिलं षटक संपलंय. 10 धाबा. नवीन गोलंदाज आलाय राहुल. अनुभवाची काही कमी नाही. समोर आहे बॅटर शैलेश. कालच्या डे 2 मध्ये शैलेश घोडेकर या ठिकाणी चालला होता. डाऊन द लेग डाबेचे सोडून जाणारा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा प्रणय म्हात्रेचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या पोहोचली ती 11 वर. 1-1 धाव नेहमीच आम्ही महत्वपूर्ण धाव म्हणत असतोय. हे बोनस गुण आहेत क्रिकेट या खेळामधील. पुन्हा चर्चा करू नका. नायरा 11 टीमला विनंती असेल. ऑर्नेट गॅलेक्सी नायरा टीमला विनंती असेल प्रत्येक चेंडू मागे आपण टीम मीटिंग करू नका.
टीम मीटिंग आम्हाला ठाऊक आहे तुमच्याकरता महत्त्वाची आहे, त्याहीपेक्षा आयोजकांचा वेळ महत्त्वाचा आहे, कारण वेळेवर आज फायनलच्या मॅचेस झाल्या पाहिजेत. ओव्हरपिच बॉल होता, हेलिकॉप्टर उडवायचं होतं बॅटरला. शैलेश याला हा चेंडू बॅटच्या रडारमध्ये घेता आला नाही. एक धाव मिळाली, धावसंख्या 12, स्कोर इज 12. राहुल त्याचा अनुभव आहे, तो अनुभव इथे वापरतोय. आणि अर्थातच ज्या ज्या वेळेस आपण मॅचेस खेळत असतो ना, त्या मॅचेसमधून आपल्याला अनुभव मिळत असतोय. मग जिंकावं कसं हे आपल्याला शिकायला मिळत असतं. कोळवट्यापदा चेंडू वाईड यॉर्कर टाकायचा होता. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एकच धाव, एक धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. धाव संख्या 13. एक एक धाव तर मिळतोय, परंतु चांगल्या प्रकारे खुंटी लावलंय बॅटरला गोलंदाज महेश आणि राहुल यांच्याद्वारे. पुढचा बॉल पुढे येऊन चेंडूला खेचलाय. चेंडू ऑन साइडला, काव कॉर्नर पट्ट्या बाहेर. नाही इक्का दुक्का, सीधा सीधा चक्का. जवळ केलं. ओ फुलटॉस बॉल, फुलटॉस बॉलवर चढवलाय हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला. षटकारांशी वाढतोय संघाच्या धाव संख्येचा गल्ला. केलाय हल्ला, वाढलाय गल्ला. सिक्सर. धावसंख्या धाव फळकावर जर आपण बघितलं तर ती आहे यावेळेला 25 धावा. 5 बॉल चालत. पहिला चेंडू वाईट टाकला, नंतर एक धाव आली. दुसऱ्या चेंडूवर एक धाव, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर एक धाव घेताना विकेट मिळाली धावबाद, आणि 5वा जो चेंडू होता तो 6 आलाय. म्हणजेच धावसंख्या आहे ती 25 धावा. पुन्हा आपण ते गीत ऐकणार आहोत, चमके शोभाची तलवार. चांगलं गीत पेश करतात आमचे डीजे मास्टर. फुल टॉस बॉल, चेंडू ऑन साइडला जातोय मिडॉन मधून. डीप मिडॉन मधून थ्रो येण्याआधी एकच धाव पूर्ण करतोय निशांत मात्रे हा खेळाडू. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना BVA चॅम्पियन टीमची धावसंख्या आहे 2 गडी बाद 26 धावा. रिलीज स्प्रे हवा आहे, त्यामुळेच तो मैदानाच्या आतमध्ये पोहोचवला जाईल. 26 धावा, 2 गडी बाद.
राकेश यादव यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक मिळेल जर विकेट हॅट्रिक घेतली गोलंदाज समितने अमितने. धाव संख्या 27. स्ट्राईक इनकडे बॅटर आपण बघतोय दर्शन महात्रे. डाऊन द लेग डावेशचे सोडून जाणारा बॉल वाईट बॉलचा इशारा प्रणय म्हात्रे यांचा. धाव संख्या 28. 2.1 बॉलची समाप्ती. 28 धावा BUA चॅम्पियन्स ज्योतिंद्र टीमच्या पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल अमितचा फुलटॉस बॉलवर चढवले हल्ला. पुन्हा चेंडू गाठतो लांबचा पल्ला. षटकर्णीशी वाढतोय धाव संख्येचा गल्ला. केलाय हल्ला. सिक्सर. स्ट्रोक चौकार. बॉलची समाप्ती. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकामध्ये. जवळजवळ जे ध्येय गाठायचं होतं धाव संख्येचं ते तर गाठलंय. त्या व्यतिरिक्त ह्या ज्या षटकामध्ये येतील ना त्या अतिरिक्त धाबा असतील. धाव संख्या 40. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकामध्ये. गोलंदाज तयार अमित. विकेट मिळवावे लागतील. 2 मात्र फलंदाज बाद झालेत. शॉर्ट बॉल पूल 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 पॉवरफुल सिक्सर. चांगलं काम ते करत आहेत. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये समीक्ष मोरे. जेव्हा जेव्हा असे कॅमेरामॅन असतात ना तेव्हा तेव्हा आम्हाला समालोचन करणं खूप इझी जातं. वळूया आपण शेवटच्या षटकाकडे. आर्यन. हो चांगला बॉल होता आर्यनचा. बॅटरला बीट केलाय. सबमरीन डिलिव्हरी. पडल्यानंतर खाली राहिला होता चेंडू. बॅटरला समजला नव्हता. 1 धाव मिळाली. लेग बाईचे असेल की बॅटचे असेल ती चर्चा करूया. अंपायर लेग बाईज की बॅटच्या मदतीने धाव आले. बॅटच्या मदतीने ही धाव आली. धाव संख्या 47. 47. शेवटचे 5 बॉल शिल्लक.
दर्शन षटकाराचं दर्शन देईल काय? मॅक्झिमम टोळा मिळतात 6 धाबा. षटकार आहे हा, षटकार आहे. यस, व्हॉट हॅपन? इथून दिसलं बरोबर 6 आहे. आणि आता आम्हाला आमच्या नजरा चेक करायला लागल्या असते. षटकार येतोय हा. षटकाराच्या मदतीने धावसंख्येला आकार. धावसंख्या 53. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. व्हॉट अ बॅटिंग, कडक कडक बॅटिंग करतोय दर्शन म्हात्रे या खेळाडू. 6 मध्ये 24 धाबा त्याने बनवलेत. 3 उत्तुंग षटकार आणि 1 खणखणीत चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. 6 मध्ये 24. फुल टॉस बॉल एश अँड टेकन. विकेटचं पतन झालंय. तिसरा धक्का, 3 गडी बाद. धावसंख्या 53. 53. रायसिंग 11 जुचंद्र, गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा, सानेगुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र आणि चालू असलेल्या मॅच मधील एक प्रतिनिधी. पहिली इनिंग संपल्यानंतर आपण अतिथी कक्षामध्ये या, जिथे आपण ड्रॉ उडवणार आहोत, चिठ्ठ्या उडवणार आहोत आणि त्यानुसार पुढील लढती असेल. नवीन बॅटर विनीत भुरकुंड आलाय. 7 मध्ये 24 धावा बनवल्या दर्शन म्हात्रे या खेळाडूने. निशांतने सुद्धा 1 षटकार खेचलाय, तो सुद्धा चांगली साथ देतोय. विनीत भुरकुंड बीट होतोय. सबमरीन डिलिव्हरी, धावबादची संधी होती आणि इथे धावबाद घेण्याकरता प्रयत्न तर सुरू होते. दुसरी धाव चोरली जाते. बघा, जवळून धावा चोरल्या जात आहेत. 2 धावा मिळत आहेत. 2 धावा अंशी धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली ती 55. 55. 2 धावा मिळत आहेत विनीतला. त्याने आपलं खातं उघडलंय. धावसंख्या 55. शेवटचे 2 बॉल शिल्लक. विनीत भुरकुंड तयार स्ट्रायकिंग कडे. ओ, चांगला बॉल. राईज जास्त होतोय. धावबादची संधी आहे यावेळेला. आता चुकणार आहे फिल्डर. त्याने धावबाद केला विनीत भुरकुंड या खेळाडूला. विकेट डाऊन. 3.5 चेंडूची समाप्ती. धाबा आहेत 4 गडी बाद. 55. 55. पहिल्या फेरीतील विजेत्या संघाचा आम्ही अनाउन्समेंट केलंय. त्याने लगेचच या. नवीन बॅटर आयुष गेलाय. ओ, व्हॉट बॉल, व्हॉट बॉल. धावबादची संधी. विकेट डाऊन. शेवटचे 2 चेंडू अतिशय चांगले टाकले गेलेत. ऑर्नेट गॅलेक्सी नायरा 11 टीमने. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा आहेत त्या 55 आणि 56 धावांचे टार्गेट असेल. बॅटिंग करत असताना दर्शनने 7 बॉलमध्ये 24 धावांचं योगदान दिलं. निशांत म्हात्रे यांनी एका षटकाराच्या मदतीने नाबाद राहत त्याने 7 चेंडूचा सामना केला. 7 चेंडूंमध्ये बनवल्यात 12 धाबा. दुसऱ्या बाजूला शैलेश याने 1 षटकार खेचला होता. त्याने सुद्धा 12 धावांचं योगदान दिलं. गोलंदाजीमध्ये आपण जर बघितलं तर महेश चाळके यांचं सुद्धा चांगलं काम झालंय. गोलंदाजीमध्ये महेशने एका षटकामध्ये 10 धाबा खर्च केल्यात आणि शेवटचं षटक जे आर्यन याचं आपण पाहिलं त्या षटकामध्ये 9 धाबा खर्च केल्या. बाकीचे जे 2 षटकं आहेत राहुल आणि अमितची, या दोघांनी मिळून 36 धाबा खर्च केल्या. हा होता लेखाजोखा पहिल्या डावाचा. आता पहिल्या फेरीतील विजेते टीमचे कॅप्टन या पतू पॅकर्स टीमचे कॅप्टन आलेत विशाल पाटील आलेत. त्याच्यानंतर आपण बघतायत सानेगुरुजी स्पोर्ट्सचे सुद्धा खेळाडू आहेत. चालू असलेल्या दोन्ही टीमचे प्रतिनिधी इथे आहेत. रायझिंग 11 टीमच्या
रायझिंग 11 टीमचे सुद्धा आलेले आहेत. गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा, मनीष म्हात्रे आणि टीम आपण सुद्धा या. ड्रॉ आपण करतोय. एक लक्षात घ्या, 2-2 आपण चिठ्ठ्या उचलणार आहोत. विजेता जर संघ आला, नाव आलं, तर तो मॅच दुसरा असेल. लक्षात घ्या, विजेता संघ जर पहिल्या 2 चिठ्ठीमध्ये नाव आलं तर तो मॅच दुसरा असेल. पाच चिठ्ठ्या उडवल्या जातील. एका संघाला बाय असेल. फिल्डिंग लावून घ्या. BVA चॅम्पियन्स फिल्डिंग लावून घ्या आणि बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये जातील. आणि तुमचे जे फलंदाज आहे ते फलंदाजी करण्याकरता आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूनच जातील. आपण पहिल्या दिवसापासून तसं नियमावली केलं आहे. उजव्या बाजूला खेळाडू कक्ष आहेत, त्यांच्याकरता आपण खुर्च्या ठेवल्यात, चेअर ठेवलेत आणि त्या चेअरवर लहान मुलं जे आहेत ते लहान मुलांनी उठायचं आहे. ते खेळाडूंसाठी खुर्च्या खाली करा. ऑर्नेट गॅलेक्सी महेश चाळके आणि त्यांच्या टीमला विनंती करेन की आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूनच आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. प्लीज घाई करा. गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा टीम या आपण ड्रॉ करणार आहोत. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर थेट आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा येऊया. चर्चा असेल लॉर्ड्सची. घेऊया. तुषार चोरमुळे या ठिकाणी उपस्थित झालेत. वाकीपाडा टीमचे या ना सदस्य प्लीज इथे उजव्या बाजूला आहेत. वाकीपाडा टीमचे सदस्य गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा मनीष म्हात्रे, दीपेश प्लीज आपला एक अतिरिक्त जो खेळाडू असेल तो पाठवून द्या. इथे ड्रॉ आम्ही करतोय. लाईव्ह ड्रॉ असेल. पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील आणि ज्या टीमचं नाव असेल तो पहिला मॅच असेल. जर त्या चिठ्ठ्यांमध्ये विजेता हे नाव असलं तर तो विजेता नाव असलेला संघ दुसरा मॅच खेळेल. हे लक्षात घ्या. पहिल्यांदा आपण 2 चिठ्ठ्या उचलतोय. विराट आहे तिथे. जियांशू 2 चिठ्ठ्या उचलतोय. 2 चिठ्ठ्या उचलतोय. बघूया कुठल्या टीमचं नाव असेल आणि त्याची नोंद आमचे स्कोरर करतायत. पहिला मॅच कोणाचा असेल? पहिला मॅच रायझिंग आणि साने गुरुजी. रायझिंग 11 जुचंद्र वर्सेस साने गुरुजी असा पहिला मॅच असेल. आणि बाय कुणाला मिळाली? पतू पॅकर्स. पतू पॅकर्स संघाला बाय मिळतोय. विजेता संघ लढण्याकरता सज्ज राहील गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा संघाविरुद्ध. चला आपण दुसऱ्या इनिंगला प्रारंभ करूया. 2 बॅटर उतरलेत. शशी स्ट्रायकिंग कडे आणि नॉन स्ट्रायकिंग कडे अंकुर. शशी आणि अंकुल आणि अंकुल. पहिलाच बॉल जयेश असा शॉर्ट बॉल होता. स्क्वेअर लेग च्या रिझन मध्ये चेंडूला वावलं. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा विचार केला जातोय परंतु चेंडू थांबत नाही. चेंडू सीमारेषे पार. मिळत्या धावाच्या चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार.
चांगला बॉल. काका यांचं आगमन झालंय. कट्टर शिवसैनिक वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. दुसऱ्या बॉल वरती आक्रमण, हवाई सफर, दर्जेदार धमाकेदार, आउट ऑफ द पार्क, षटकार. साने गुरुजी टीमचा संघ नायक कॅप्टन. टॉसला यायचंय. रायझिंग 11 जुचंद्र संघाविरुद्ध पहिला मॅच दुसऱ्या फेरीतील पातुपायकर टीमला बाय आहे. आज मला वाटते दिवस आहे पातुपायकर टीमचा. अनलिमिटेड चिठ्ठ्या पाहिजे होत्या क्रिकेटमध्ये, तर काही टीम न खेळता देखील फायनल पर्यंत पोहोचल्या असत्या. पहिला मॅच 9 वाजता पतुपॅकरचा कोणी पाहिला नाहीये. चांगला बॉल, चांगला बॉल. याच टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल जेबीला. जयेश भुरकुंड बॉलिंग मार्क वरती. शशी स्ट्राईकला आहे. 4 बॉल 10 रन्स, 55 धावा, 5 विकेट. BBA चॅम्पियनच्या पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिल्या. पुन्हा एकदा चांगला चेंडू ऑफ स्टंपवर पिचिंग केलाय आणि सरळ आतमध्ये हा चेंडू आलाय. डॉट बॉल. गोरसाई बी सारखा लुक BBA चॅम्पियन टीमचा. इष्टांच्या मागे जणू काय भावेश पवार आहेत की काय. निशान म्हात्रे. चांगला बॉल, शेवटचा बॉल होता पहिल्या ओव्हरचा आणि चांगली फिल्डिंग. असं वाटते कलवा आलाय तिकडे वैभव, परंतु कलवासारखा लुक त्याचा पाहायला मिळाला जो धाडवी संघामध्ये आपण पाहिलंय. वैभव नाव आहे त्याचं. 11 धावा 1 ओव्हर. घेऊया एक DJ ब्रेक. डे आहेत. भरपूर चॉकलेट बॉय या ठिकाणी उपस्थित होत आहेत. BBA चॅम्पियनचा चॉकलेट बॉय सध्या बसला स्टेजवर. क्रिश उर्फ पप्प्या. वेलकम अंकल. वर्षानुवर्ष आपण बघतोय आईस्क्रीमवाले अंकल जेव्हा जेव्हा जुचंद्र नगरीमध्ये स्पर्धा आहेत तेव्हा तेव्हा ते येत आहेत. त्यांचं करूया स्वागत. आईस्क्रीमचा आस्वाद घ्यायचा आहे स्वखर्चाने. समोरच्या दिशेने हो काय कॅच घेतलाय वैभव तुंबडा आणि इथे मात्र जबरदस्त कॅच. विकेट डाऊन. शुभम म्हात्रेच्या त्या 2 षटकारांवरती त्या रील्स वरती येईल.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय मिस्टर आनंद. आनंद चांगला ड्राईव्ह ऑन दी अप कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जाईल डीप मध्ये. अंडाराम फेकी केले आणि इथे तो चेंडू देखील सध्या निसटला होता. धावफलक 2 पुढे येईल. 13 धावा 2 बॉल 13 धावा. दुपारचं पर्व दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व क्रीडी रसिकांचं हार्दिक स्वागत. जबरदस्त ही स्पर्धा भव्य दिव्य साने गुरुजी चषक 2025 आपण पाहतोय. मेगा फायनलचा दिवस. NCA चे आज 10 संघ NCA अंतर्गत रिझर्व डे. बेस्ट टायमिंग फटका आहे. कॅच घेतला जाईल का तर नाही. शॉट फाईन लेगला फिल्डर होता. वेट अँड वॉच केलं आणि चेकी सिंगल कंप्लीट केला जातोय. धावफलक 14 3 बॉल. चौदा आकडा आला की लगेच 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे सर्वांना आठवेल. परंतु काहीकांचं वेगवेगळे नियोजन आहेत. विशाल भोईरचा तर रोजच असतो. त्यांनी सांगितलंय रोज ते व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करतात. समोर दिलाय आणि समोरच टोकायचा होता पण तो बराच काळ चेंडू हवेत. कॅच नेमका घ्यायचा कोणी. त्या ठिकाणी बंटी नाराज आहे. गोलंदाज दुखापत झाले मला वाटते विनीतला. शैलेश होता. शैलू 15 धावा. पुन्हा एकदा यावेळी बॅटची इनसाइड एज अँड एस्टॅन वरती नेम साधला गेला. प्लेड ऑनच्या माध्यमातून विकेट डाऊन. तवा 2 विकेट आतापर्यंत. गोलंदाजी BVA चॅम्पियनची आतापर्यंत चांगली राहिले. ऑन नेट गॅलेक्सी नायरा सेकंड इनिंग मध्ये 56 धावसंख्येचा पाठलाग करतोय. आल्याच पुलचा फटका खेचलाय. लांब लचक लॉंगेस्ट षटकार. समोर दिला. थोडासा टॉस झाला होता चेंडू आणि पुलचा फटका पॉवरफुल सक्सेसफुल हा षटकार पाहायला मिळतोय. 2 ओव्हर मध्ये 21 धावा 2 विकेट डाऊन झाल्यात. येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये पाहिजे आहेत टोटल जर विचार केला ना तर 35 धावा संख्येचा. 12-35 हे मॅचचं समीकरण. घेऊ एक डीजे ब्रेक. VA चॅम्पियन चला लगेच फिल्डिंग लावून घ्या.
21 धावा, 2 ओव्हर 2 विकेट आतापर्यंत आपण पाहिले. शैलेश बॉलिंग मार्क वरती आला, एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते, विकेट टेकर गोलंदाज. समोर चेंडू पुन्हा एकदा पाहिला, हुक करायचं होतं आणि आडव्या बॅटने चेंडूला फेकून दिले सरळ सीमारेषेच्या बाहेर. धुमधडाका आता चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल, पहिला षटकार. अकरा बॉल आणि पाहिजे आहेत 29. टोटल रन झाले 27. 11 बॉल 29 ची गरज. 11 गेंदों में चाहिए 29 रन. पुन्हा एकदा दीपेश पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. अकरा बॉल 29 ची गरज. पुढचा बॉल रायझिंग डिलिव्हरी. आता पुन्हा एकदा कमबॅक केलाय शैलूने. चांगली गोलंदाजी करतोय शैलू. कालच्या दिवसात शैलेंद्र घोडेकर अशोक या गोलंदाजावर तुटून पडला. 3 चौकार 2 षटकार त्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या. 38 धावांची ती इनिंग, मॅच विनिंग इनिंग. आणि त्याच प्रकारचा आता पुन्हा एकदा आक्रमण केले, पुन्हा एकदा पुलचा फटका केला आणि पुन्हा एकदा लॉंगेस्ट षटकार. 6 धावा, बिग ब्लास्ट. पॉवर हिटिंग, पॉवरफुल बॅटिंग. 9 बॉल मध्ये 23 ची गरज. हा क्लास आहे या खेळाडूचा. मिस्टर अंकुल यांना आपण बघतोय आणि अनुकूल परिस्थितीमध्ये नेहमीच आपल्या संघाला बाहेर काढले. काहीतरी संवाद होतोय. 2 अंपायर आहेत या मॅच करता. प्रणय एका साईडला आपण बघतोय, म्हात्रे आणि स्क्वेअर लेग अंपायर सस्पेन्स ठेवले. त्यांचं नाव तुम्ही ओळखा, युट्यूबला कमेंट करा की नेमके स्क्वेअर लेग अंपायर आहेत कोण. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावेने धावफलक पुढे येईल 34च्या घरामध्ये. 34. हुकचा फटका कन्वर्ट केलंय 6 धावसंख्येवरती. आणखीन एक धुमधडाका. धावा, 40 धावा फलकावरती लगावल्यात. काय पटकेबाजी केली जाते, धुमधडाका, आतिषबाजी षटकारांची केली जाते. नायरा 11 ऑर्नेट गॅलेक्सी टीम. आणि साने गुरुजीचा देखील शैलू आलाय. सध्या शैलूवरती आक्रमण केलं जाते मैदानाच्या आतमध्ये. रनवे मध्ये आता बिघाड. पुन्हा एकदा बॅटर रेडी नव्हता आणि त्या ठिकाणी समेश मोरे इंजरीने त्रस्त आहे मला वाटते, म्हणूनच संघामध्ये इन नाही आहेत. त्यांनी आपल्या कॅमेरावर का जबरदस्त सूट झालंय त्यांना, असं मृणालने माहिती दिली. फुलटॉस बॉल, परंतु फुलटॉस बॉलला व्यवस्थित कन्वर्ट नाही करू शकले. 1 धाव तर कंप्लीट. पाहता पाहता दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. येणारे 7 बॉल 14 ची गरज. काय मॅच रंगल्यात आजच्या दिवसामध्ये.
7 बॉल मध्ये 14 धावसंख्येची गरज. फिटनेसमॅन पांडे देखील आल्यात. वेलकम पांडे. संध्याकाळी मला वाटते पोझिंग त्यांची पाहायला मिळेल इकडेच. फुल टॉस बॉल, जबरदस्त फटका, इनसाइड आउट. 1 2 and 3 येतोय 4. 4 धावा, चौकार. 4 धावेने धावपळक वेगाने 46 वरती. 6 बॉल 10 ची गरज. 6 गेंदों में चाहिए 10 रन. 6-10. म्हात्रे आणि ही मॅच जिंकवली तर मृणाल म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये असतील दर्शन करता. 6 बॉल 10 धावा डिफेंड करायच्या आहेत. सहा बॉल 10 ची गरज. 6 गेंद और 10 रन चाहिए. बीवीएच चॅम्पियन टीम संघर्ष करावा लागलाय, पण तो दर्शन मात्रे आहे तर या धावा रोखल्या देखील जाऊ शकतात. मिलनचा पहिला बॉल आणि मिलन ज्यावेळी बॅटिंग करतोय कुठेतरी मिलनच्या बॅट मधून देखील एक षटकार आलाय, म्हणूनच त्याच्याकडे कॉन्फिडन्स आहे. पण तो 5 बॉल 10 ची गरज. एक षटकार मॅचची हवा काढील आणि जेवढे डॉट बॉल येतील ना तो बेनिफिट राहील गोलंदाजी करणाऱ्या बीव्हीएच चॅम्पियन टीमला. चॅम्पियन खेळाडू बॉलिंग मार्क वरती आलाय दर्शन म्हात्रे. याच मैदानावर अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत, म्हणून चांगल्या फॉर्म मध्ये चांगल्या टच मध्ये आहे. स्लॉग ओव्हर मध्ये तो आलाय बॉलिंग मार्क वरती. मिलन करता पुढचा बॉल. मिलनच्या बॅट मधून बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये चेंडू निघून गेला. एक डाव कंप्लीट. आता सिंगल वरती सॅटिस्फाईड. कॉन्फिडन्स अंकुलचा आहे. 7 बॉल मध्ये 25 या धावसंख्येवरती वैयक्तिक इनिंग तो बिल्ड करतोय. 4 बॉल मध्ये 9 ची गरज. साने गुरुजी वर्सेस रायझिंग 11 पुढचा मॅच आपण पाहणार आहोत. रायझिंग स्पोर्ट चा कॅप्टन आणि साने गुरुजीचा कॅप्टन. टॉस झालाय मला वाटते. डाऊन द लेग साइड थोडासा बाहेर निघाला. चौथा स्टंप असताना तर स्टंपला स्पर्श केला असता या बॉलने. 4 बॉल 8. 4-8 हे मॅचचं समीकरण. दर्शन वरती भरपूर भरोसा आहे जेटीसी लाईव्हला आणि त्यांनी सांगितलंय आता की पुढचा बॉल कसा असेल. बॅट चेज आणि इथे टेकन. अप्रतिम कॅच. मच नीडेड विकेट आहे हा. विकेट डाऊन. फिनिश करू शकला नाही, म्हणूनच मॅच विनर जर बनायचा तर शेवटपर्यंत मॅच जिंकावी लागेल. आणि इथे मात्र इनिंग चांगली बिल्ड केली अंकुलने, परंतु अनुकूल परिस्थितीमध्ये संघाला अडचणीमध्ये टाकलंय. 3 बॉल 7 ची गरज. 8 ची गरज. 3-8. चांगली बॅटिंग केली अंकुलने. अमित आलाय मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल मध्ये 8 पाहिजे. 3 गेंदवर 8 रन की जरूरत. स्टेप आउट केला. आल्या आल्या काय पिकअप शॉट. हाय अँड हँडसम. लॉंगेस्ट. यूज इट. षटकार.
जर 8 नावाचा प्रकार असता किंवा 9 तर तो देखील दिला असता. इतक्या लांब हा षटकार, इतकी उंची जास्त होती आणि इथे पाहिलं तर 108 मीटरचा षटकार हे JTC लाईव्ह वरती आपल्याला पाहायला मिळतंय. 2 बॉल 2 कंपल्सरी. कालचा दिवस आठवेल. दर्शनने मॅच काढली तर 500. JTC बघूया. JTC वाले चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. 2 बॉल 2 ची गरज. पुन्हा एकदा यावेळी कालच्या सारखं दृश्य पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न काय घडेल आणि पैकी करा, परंतु काय घडतंय तर या वेळी या 2 धावा कंप्लीट. थांबायचं ऑर्नेट गॅलेक्सी. जायचंय आणि इथे मॅच जिंकले. ही मॅच समोर